अरे नाही भाई, अरे तू अरे अशक्य आहे थोडं, म्हणजे नाही पूर्णच का नाही. आई रक्त शपथ मी आणि ऋतू कमिटेड होते एकमेकांना. जर इथे मी आता असं आय एम रिअली सॉरी, माझ्याकडनं असं काही होऊ शकत नाही आता. आत्ता रे तुझ्या तोंडातून सॉरी होय रे? इतक्या वेळ असं गावचं सगळं बडबडलास, सॉरी नाही म्हणता आलं. आणि ऋतूवर आल्यावर लगेच सॉरी. चला घाम बुडला झाल्यात. घाबरलो ना मी. आवरला कसं आहे? शिकला आले का? शिकला म्हणतो तू? मैत्रीच्या संगतीत राहून शिकला. आणि मग काय तू काय एकटाच टशन घेऊ शकतो काय? नाही, विनोद बुद्धी येते तुला हळूहळू. मला आता वाटलं इतके दिवस तुझ्या सोबत असून अपरिचित आहे मी तुझ्याशी, असं तू वागलास. द स्ट्रेंजर. पण कसं आहे ना, खरी ओळख व्हायला जवळ असावं लागतं. जवळ नाही नाही नाही, परंतु काका काकूंची परवानगी घेतल्याशिवाय आपण हे पाऊल नको उचलायला. सो मुली पण हो, आई बाबांची आणि काका काकूंची परवानगी आपण घेऊच. आणि मी सरळ त्यांच्या पाया पडीन आणि म्हणेन, काका काकू मला तुमचा जावई व्हायचंय. नाही काय सून होतो का मी? नाही, आपण ते मॅनेज करू. तू अर्ध सून हो, मी अर्ध सून. हा मी सून. इकडे 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 बस 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 बस. साखर नाही नाही नाही, काही गरज नाही. आई आई हे बघ इकडे, शांत शांत हो शांत. अगं आई, असं काही नाहीये. तुझे पाहिलं ना, ते तसं काही नाहीये. आम्ही मजा करत होतो. मजा चाललेली एक मजा चाललेली फुल. हे बघ, तू मुलगा आहेस ना. हा काय प्रश्न आहे आई? मग जावई कसा बनणार तू? नाही काकू, होऊ शकतो तो. अशी नाती जगात अस्तित्वात आहेत. अरे हे असलं सगळं श्रीमंतांच्या घरचं चाळे असतात असं वाटलं होतं. आपल्या घरी पण आई कसं आहे, आपल्या घरी पण होऊ शकतं, म्हणजे कोणाच्याही घरी होऊ शकतं. काय म्हणतात, अननॅचरल नाही आहे ती. संपूर्णतः नैसर्गिक प्रक्रिया आहे काकू. आता कसं सांगू, प्रत्येकात त्याचा थोडासा अंश असतोच म्हणतात. आमच्यात नाहीये. नाहीये नाही म्हणजे नसेलच. नाहीये नाहीच आहे बहुधा. काय काळ आलाय, सगळा काळ बदलला बाबा, बदलला काळ. आई असं काही नाहीये. हे आत्ताचं नाहीये, हे फार जुन्या काळातलं आहे. म्हणजे तेव्हापासून आहे चालू. म्हणजे ते असं पुराणात देखील तसंच होतं. आता आपला कसं दिलं उदाहरण, आता 13व्या शतकातला कवी रुमी माहिती? खरंच गाडी शिकायची यार, आणि मी रोज प्रॅक्टिस करते ना. प्रॅक्टिस काय तर प्रॅक्टिस करते, सांग तिला. क्लचवर पाय ठेवते आणि गाडी नुसती भुरभुर भुरभुर भुरभुर. इंडिकेटर लावा म्हणलं तर वायपर लावून ठेवते. गाडीचं स्टेअरिंग तर असं फिरवते जसं काय लहान पोरांची गाडी आहे. बासा, खूप झालं. मी तुम्हाला इथे मदत मागायला आली आणि तुम्ही मलाच डिस्करेज करू नका. तू पण इथे लपलीस? हो, मी काही पाल नाहीये भिंतीला चिकटून राहिला. व्हॉट आर यू किडिंग मी? अशा सिच्युएशनला तुला विनोद सुचू शकतो? कसं असतं ना, अशी सिच्युएशन आली की आपल्याला टेन्शन येतं, आणि मग ते टेन्शन घालवण्यासाठी विनोद करणं चांगलं. व्हॉट्स इट? नाईस. सॉरी. इट्स ओके. हे
थँक्यू. अरे त्या दिवशी ना माझ्या फ्रेंडचा फोन आलेला आणि ती अचानक मला बोलायला लागली की तिला कॅम्पिंग काय करतोयस? मी पळतोय. ह्याला पळणं नाही म्हणत, ह्याला जॉगिंग म्हणतात आणि ह्यांनी करून तुझी ढेरी कमी नाही होणार आहे. गपे, ह्याला पळणंच म्हणतात. मी असंच पळतो. तुला पळायचंय तर पळ. अरे पण तू का पळतोयस? अरे आपले मित्र आहेत ना, त्यांना विचारायचंय त्यांची युवागिरी काय आहे. वा, हो चल.